संयोजन सुधीर चारे, रंगभूषा रेखा आणि सुचिता, कलाकार पेडकर राजेश पेडणे, काटे सुनीता मिस्त्री, कर्णिक धनश्री मिस्त्री, दांडे शीला मिस्त्री, तारकुंडे राजश्री चार, धाकटे राधिका मिस्त्री, गणू संजय मिस्त्री, शिर्के अरविंद चार, अनिता अश्विनी चार, भामिनी सुप्रिया चार्य, विमल नेत्राचार्य, शैलजा रेखाचार्य. नाट्य विश्व सादर करीत आहे वसंत सबनीश लिखित आणि कृष्णचारी दिग्दर्शित बायका पुरुष लांबोडा. अशा परस्पर शत्रूंचे सर्कस चालवणं केव्हाही सोपं, पण 5 बायका असलेलं ऑफिस चालवणं केवळ अशक्य. अहो या बायकांची हळूवार अंतःकरण सांभाळताना मी मात्र पाण्यात भिजलेल्या साबणाप्रमाणे नरम आणि बुळबुळीत झालो आहे बघ. आता हा फोन आहे माझ्याच टेबलावर, पण माझ्या हाताला आणि कानाला काही लागत नाही. एक फोन आणि 5 बायका म्हणजे त्या बिचाऱ्या फोनची काय अवस्था होत असेल याची तुम्हीच कल्पना करा. ती मी शोभा काटे, दिवसभर हिला फोन येतात. ती मिस मंदा धाकटे, टायपिस्ट आहे, पण आपण भलत्या स्मार्ट आहोत असं हिला उगाचच वाटत असतं. हा पण काटेला जास्त फोन येतात ह्याच हिला फार दुःख होत. मांजरी सारख्या एकमेकींवर फिसकारीत असतात बघा. त्या मिसेस कर्णी फायलिंगचं काम पाहतात. बाई नव्या लग्नाची आहे. अहो जणू काय जगाच्या आरंभापासून झालेलं पहिलं लग्न म्हणजे हिचच. ती मिस तारकुंडे ही सगळ्यात साधी व गबाळी. कंपनीच्या जाहिरातीची कातरण काढून व्यवस्थित लावलं हे तिचं काम. उरलेल्या बाई म्हणजे मिसेस शारदाबाई दांडे, अकाउंटंट आहेत, 2 मुलांच्या आई आहेत
आणि हो, बाई भारी संसारी आहे. हॅलो, कसे आलेत फोटो? ईश्या, म्हणजे चारही फोटो, सगळ्या फोटोत माझी ऍक्शन चांगली आली. आणि मी ती तुमच्या खांद्यावर मान टाकून उभी राहिले, ती ऍक्शन कशी काय आली? भैया, मला तर काही आत्ताच फोटो बघायचं वाटतं. संध्याकाळी तारखेकडे आणावं नक्की, नाहीतर मी तालमीला उभी राहणार. चला, तुम्ही एकटेच दिसताय फोनजवळ, तरी जी सुटली. बघा, फोटोचं मात्र विसरायचं नाही. अच्छा, बाय. काय काटे, झाला पहिला फोन? हो, झाला. आलीस. काय लागते बाई? आलात? किती सांगितलं मला बाई म्हणत जाऊ नका, मी काय बाई आहे? हा, मग काय बुवा आहात? अहो, ऑफिस 10:30 ला सुरू होतं. मला थोडा उशीर झालेला तेवढा चालत नाही तुम्हाला. मिसेस दांडे तर रोज लेट येतात. तुझं तू सांग, दुसऱ्याचं कशाला बोलतेस? अहो, त्या लेट येणारच. 2 मुलांच्या आई आहेत त्या. 2 मुलांच्या आई असं म्हणताय का? म्हणत्या उशिरा यायचं? माझी मुलं तुला थोडीच सांभाळावी लागतात. आपल्याला काय करायचंय? काय करायचंय म्हणजे? त्यांची 2 मुलं तेवढी तुम्हाला दिसतात. अहो, उद्या तुम्हाला झाली म्हणजे तुमचीही दिसतील की. उशिरा यावं असा काही नियम नाही. मिस्टर पेडकर, काय? हे तुम्ही ऐकून घेतातच कसं मुळे? आता मी काय करू? त्यांचं तोंड धरू? हे बघा धाकटेबाई, सॉरी. मी धाकटे, तुम्ही तुमच्या पुरतं बोला. आपण आपलं वेळेवर यावं. सावकार, वेळेवर येण्याचा प्रश्नच नाही. ही पार्सिलिटी का? अहो, ही परमेश्वराने केलेली पार्सलिटी आहे. तुमचं लग्न झालं नाही म्हणून. मी मुलाची पार्सिलिटी म्हणत नाही. मग? उशिरा येण्याची. काय इंटरेस्ट आहे? मी काय एकटीच उशिरा येते? कोणीतरी येतं का कधी वेळेवर? हो, मी येतो की. तुमचं म्हणत नाही मी, या बायकांपैकी. अहो, पण हे तुम्ही वेळेवर आल्याशिवाय कसं समजणार? हे कळायला काही वेळेवर यावं लागत नाही. बरं, ते जाऊ द्या. आता मी चुकलो बस. दवंडी भाव. अन्याय सहन करणार नाही. तो करावं सावडीनं. पण मला आधी सांगा, तुम्हाला ते सेल्फ स्टेटमेंट टाईप करायला दिलं होतं, त्याचं काय झालं? होय होय, सेल्फ स्टेटमेंट. मी दाखवत नाही मला. अहो, असं काय करता? परवाच्या दिवशी नाही का तुम्ही टाईप रायटरवर डोकं टेकून बसला होता, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं ते. अय्या, ते म्हणताय होय, होय. तेच ते. पण त्यावेळी तुम्ही जजमेंट म्हणाला. अहो, मी जजमेंट म्हणीनच कसा? हे काय कोर्ट आहे जजमेंट म्हणायला? आणि साबणाच्या कंपनीत जजमेंटचा काय संबंध? मी चक्क जजमेंट ऐकलं. अहो, आजपर्यंत कधी तुम्ही जजमेंट टाईप केला आहे का? आणि हो, तुम्ही जजमेंट म्हणाला. अहो, तुमची काहीतरी ऐकण्यात चूक झाली असेल. माझ्या ऐकण्यात कशी चूक होईल? पर टायपिंग मध्ये होईल. नाही हो, मी स्टेटमेंट म्हणालो. नाही, तुम्ही जजमेंट म्हणाला. अहो, मी स्टेटमेंट म्हणालो. नाही, तुम्ही जजमेंट म्हणाला. स्टेटमेंट म्हणालो. Judgment. स्टेटमेंट Judgment. स्टेटमेंट. Judgment. बरं बरं, ठीक आहे, मी जजमेंट म्हणालो. पण आता म्हणतोय
मला ते सेल्स स्टेटमेंट टाईप करून हवं आहे, तेही आत्ताच्या आत्ता. आलं लक्षात? काय स्टेटमेंट? आता आलं ना लक्षात? चला. हॅलो हॅलो. हो हो, मार्वलस सॉफ्ट कंपनी. कोण पाहिजे? नाही, ब्रँच मॅनेजर अजून आले नाही. तिला निरोप सांगतो. आता ही कोण? हो नाही हो, ब्रँच मॅनेजर ती नाही, तो आहे. नाही हो, तुम्ही काय सांगताय मला? गेली 12 वर्ष मी या कंपनीत नोकरी करतोय. मला माहित का तुम्हाला माहिती? बरं, नाव काय म्हणाला? तुमचं नव्हे हो, ब्रँच मॅनेजरचं सांगा. सुलभा नव्हे? मग असं शोभा होय. आणि आडनाव काय म्हणाला? हो, ब्रँच मॅनेजर. आवाज ओळखला पाहिजे का? गट्टी फू कसली करताय? हॅलो हॅलो, या होल्ड ऑन प्लीज. तुमचा नाही, बसा. फोन आणि काय कामं नाही तुम्हाला? मिसेस कर्णिक, कोण आहे तुम्ही? हॅलो, मी मोहिनी बोलते. देवीचंच काम चाललंय तर इडली मी नाही आणली तर हरवली. पण अशी कशी हरवली तुम्ही? तरी मी तुम्हाला नेहमी बजावते की किल्ली नीट जपून ठेवा. आता कसं करायचं? आणि शॉपिंगचं माझ्याजवळ 3,000 रुपये असते. हो पर्स नाही हो, माझे आहेत ते. तुमच्या पैशाला हात सुद्धा लावला नाही मी. हो आज काय म्हणाला? लवकर येऊ? अर्ध्या तासच ना. मी विचारून काही करा. अर्ध्या तासात फक्त प्रश्न नाही म्हणायचे नाही. फार चांगले आहे. अच्छा बाय. हो, ऐकलंय मी तुम्हाला शॉपिंगला जायचंय ते. अहो, पण गेल्याच आठवड्यात तुम्ही 2 वेळा लवकर गेलात. मी एकटीच लवकर जाते का? मागच्या महिन्यात मिसेस दांडे लोणचं करायचं मी नव्हत्या का लवकर गेल्या? पण ते एकदाच लवकर गेल्या. आता तरी एकदाच लोणचं खातो. कारण माझा तुम्ही 2दा लवकर गेलं. आता ह्याचं डोकं आठवड्यातून 2दा दुखायला लागलं. मी तरी काय करणार? आजारी माणसाची शुश्रूषा नको करायला. शुश्रूषा करा, नाहीतर आणखी काही करा, पण ऑफिस सुटल्यावर. मी काय फिरायला जाण्यासाठी लवकर गेले? इतर जणी कधीही वेळेवर येत नाही. ते चालतं तुम्हाला. आणि मी विचारून जाते ते फक्त चालत नाही. की परवानगी मग ते तुमच्याकडे द्यायची तर द्या. नाहीतर मी ब्रँच मॅनेजरला किरकोळ अर्ध्या तासाची किरकोळ डबा घेऊन जाईल तर ब्रँच मॅनेजरला विचारतो. ठीक आहे जा तुम्ही अर्धा तास लवकर. पण मला सांगा, तुमच्या टेबलावर काही पेंडिंग कामं नाही आहेत ना? माझी सगळी कामं व्यवस्थित आहेत. हो, गेल्या वर्षाची ती वाउचरची फाईल हेड ऑफिसकडे पाठवायची आहे. मी तुमच्याकडे 2 दिवसापूर्वी मागितली होती. हो, ती तेवढीच फाईल मिसिंग आहे. मीच घेतली होती. हो, मी नाही घेतली. मी नाही तर मिसेस दांड्याने घेतली असेल. मिसेस कर्णे, फाईलला हात देखील लावला नाही. हे बघा मिसेस कर्णिक, तुम्ही जरा शोधा. असेल इकडे तिकडे कुठेही पाहिजे. हो, मी खूप शोधली. हो, जरा नीट. 2 दिवस हेच काम करते ना. हो, जरा नीट शोधा. आता नीट म्हणजे कशी?
आता काही करा पण मला ती फाईल आज मिळालीच पाहिजे. ठीक आहे. काय केसमध्ये 2000 ची सूट आहे. काय 2000 रुपयांची? अहो तुमची बेरीज कुठेतरी चुकली असेल. माझी बेरीज कोणीच चुकलेली नाही. बघू जरा. हे बघा. नीट बघितलं का? नीट बघितलं. काय झोप येते वाटते? हो जरा काल माझ्या नंद्याचं डोहाळ जेवण झालं ना त्यामुळे थोडं जागरण झालं. मग बरोबर आहे. काय बरोबर आहे? अहो चूक होणं बरोबर आहे. अहो हे बघा इथलं कॅरी फॉरवर्ड करताना तुम्ही 2000 रुपये कमी घेतले. अय्या खरंच की. दोष तुमचा नाही, डोहाळे जेवणाचा आहे. पेडकर मी काय म्हणते, काय? तू उद्या ऑफिसला येणार नाही. अहो असं कसं चालेल? उद्या लोकांचे पैसे द्यायचे आहेत. परवा द्यायचे. पापड करायला वेळच मिळत नाही. उद्या पापड करायचे ठरवले आहे. उद्या पेमेंट परवा पापड. अहो आमच्या समोरच्या काळे काकूंना उद्याच वेळ आहे. पण कंपनीची कामं. अहो ऑफिसची कामं 2 दिवस थांबू शकतात पण पापडाचं तसं नाही. ठीक आहे, मध्ये तुम्ही लोणची घालायला म्हणून रजा घेतली, आता पापड घालायला. आणखी काय काय घडणार आहात ते एकदाच सांगून टाका. एक दिवस रजा मागितली तर एवढं चिंता. इतरच्यानी खोट्या चिठ्ठ्या पाठवतात ते तुम्हाला चालतं. कोणी उठसूट तासभर लवकर जातं तेही तुम्हाला खपतं. अहो पण ठीक आहे, मी आजारपणाची चिठ्ठी पाठवून देईन. तर मग तर झालं. काय काय वाटेल ते करा तुम्ही. मी स्टेटमेंट टाईप करायला घेतात का तुम्ही? माझ्या टेबलवर आलं नाही. अहो जरा उठून मिस्टर दांड्यांकडनं मागून घ्या. म्हणजे कागद आणण्यापासून टायपिंग करण्यापर्यंतची सगळी कामं काय आम्हीच करायची? अहो अर्जंट आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. हॅलो, या होल्ड ऑन प्लीज. तारगुंडे कोण आहे तुमचा? तुम्हाला ती कात्रणं काढायला सांगितली होती, त्याचं काय झालं? 3 वर्तमानपत्रांची काढली, फक्त 7 राहिली आहे. काय? फक्त तरी 6 दिवस होतात की. माझ्या म्हणण्याचा उद्देश एवढा की मी तुम्हाला कात्रणं काढायला भरपूर वेळ दिला होता, तरीही तुम्ही कात्रणं काढू शकला नाही. वेळच मिळत नाही. तुमच्या त्या बदकाला पाण्यात पोहायला वेळ आहे, तुमच्या त्या पोटाला फांदीवर बसायला वेळ आहे, आणि काम करायला वेळ नाही. नॉनसेन्स. पण तुम्ही असं रडू नका. आणि मोठ्या मुलींची समजूत काढता
बायकांची अंतर्गतच कळत नाही तुम्हाला. तुम्हाला वाटतं की आपण रिंगमास्टर आहोत आणि आम्ही सगळी जनावर आहोत. पण सध्या स्त्रियांच्या हक्काचे दिवस आहेत म्हटलं. आता कंपनीचे कामात स्त्रियांच्या हक्क येतात कुठे? बरं वाटते ना आता? हो वाटते बरं वाटते. काय बरं वाटतंय का आता तिला? नरगुंडे बरं वाटतंय का? मग चला, तुम्ही कशाला थांबला? चला तुमच्या जागेवर. चला बोलून घेतो तरी चला. चला. नरगुंडे, आराम करा जरा. पेंटर साहेब, काय? आज आपल्या ब्रँच मॅनेजर येणार नाहीत कदाचित. असं मला निरोप सांगा सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. बरं. पेडकर, मी काटेला सांगत आहे तरी मी आपली कामं माझ्यावर ढकलते. काय हो पाटे? नाही हो पेडकर, मी मिसेस कर्णिकांना फाईल शोधण्यास मदत करणार होते. म्हणून हिला म्हटलं की चारचा लेटर आहे त्याचे काम आणि मला तेही काय बाहेर जाणार नव्हते, ऑफिसच काम करणार होते आणि मला ते स्टेटमेंट टाईप करायचं होते. त्यात बसली होती आणि तू काय कामाचे ठीक होतं ते दिसतच आहे. नाटकाचा नंगला पाठ करीत बसतेस, नाही तर फोनला तोंड लावून बसतेस. मी फोनला तोंड लावून बसतील नाही तर भिंतीला तोंड लावून बसतील. कोण विचारणार मला? मग आपली कामं दुसऱ्यावर काय ढकलावी? स्वतः नाटकात नाचायचं आणि शटा. माझं नाटक काढायचं काम नाही, समजतेस? मग कशाला आलीस माझं फाईल टाकायला? मोठी फाईल करायची की नाही तू? 12 ठिकाणी नाकारले ते काय माहिती नाही आम्हाला. फक्त नाकारलंय ना तर आले आम्हाला. तुझ्यासाठी 12 जणांवर फिरली तर नाही ना. कोण आवर उघडेले तुझं आवर? अहो काटे धाकटे ऑफिस आहे का सार्वजनिक नळ आहे? मी म्हणते आपल्याला कामं होत नसतील तर बोलवावं आपल्या विलास रमेशवर मदतीला. फाजीलपणाने बोलू नका. दुसऱ्याचं नाव काढायचं काम नाही, समजते? दुसऱ्याला तेवढं टोचून बोलता येतं. हे पहा, त्यांचा काय संबंध इथे? आणि मग मी ते तुझ्या सलवारकट मिशा काढल्या तर? अहो काटे, आता त्यांच्या मिशा कसल्या काढताय? आधी बोलीस तू जीभ हसडून काढ. की ताकद असेल तर खऱ्याला मरण नाही म्हटलं. अहो काटे जरा ऐका माझं. अहो या आजचं नाही, 10 लोकांच्या कानाला लागते. मिस काटे अशीच आहे, मिस काटे तशीच आहे. मी नाटकात नसते म्हणून काय 10 जणांवर फिरते. अरे खूप ऐकून घेतलं मी आजपर्यंत. अरे पुरे करा आता. हॅलो, हा 1 मिनिट. धाकटे कोण आहे तुमचा? कोण आहे? कोण? मी जाणार आहे मसनात संध्याकाळी. हो तुम्ही पण या. अहो धाकटे, तो कोण आहे आणि तो मोठ्यानं आपटला तर तो बिघडतो. बिघडू दे. अहो त्या बिचारा फोन न काय केलं आता तुमचं? हे बघा मिसेस कर्णिक, ब्रँच मॅनेजर कदाचित आज येणार नाहीये, त्यामुळे सह्याद्री सोप कंपनीत मलाच गेलं पाहिजे. तोपर्यंत तुम्ही ती फाईल शोधून पेंटर परत आल्यावर ओरडतील ना. पेटकरला घाबरायला पेटकर म्हणजे काय मार्का बैल आहे? मला तर काही फार वाटते. म्हणजे आमच्यापेक्षा जास्त दिवस नोकरीवर असलेलं का दुसरं काय? हॅलो, आय तुम्ही सारिका दर्शक प्लीज. होय, मी शोभा बोलते. मला अनिता दर्शक पाहिजे. तुमच्याशी बोलायचं नाही आम्हाला. पुन्हा पुन्हा तेच काय सांगतात आहे? हॅव नो मॅनर्स. हॅलो, अनिता का? फोन होता का तो मसोबा फोनवर? मगाचपासून सांगते अनिताशी बोलायचंय तर म्हणते आमच्याशी बोला की थोडा वेळ. अगदी शोधून आणलेले दिसतात ना तुमच्या ऑफिसात. हाच का जातो तुझ्या केसावर कविता करणारा? अगं कशी येणार मी? तूच काय येत नाही? हो हो, हे बघ बरोबर विमान शैलेजाला बालिनीला देखील हा ना? ओके, आत्ता आली तर चालेल. ओके बाय. काय ते म्हणजे? हो येईनच थोड्या वेळात. ए धाकटे, तू कशा अगदीच काही प्रकार बडवतेस? जरा शांतपणे बसू दे ना आम्हाला. पण तिशीच कॉलनी चहा घेऊया का आपण? हो हो, सांग ना गणूला. गणू, हे गणू. गणूचा पत्ता कुठे? आज बँक मॅनेजर नाही म्हणजे तो मोकळा गेला असेल पान खात कुठं तरी. कामाच्या वेळी कधी सापडायचा नाही. काम न करता पगार मिळत असेल तर कशाला करेल तो काम? नाहीतरी ऑनेस्टी राहिलीच नाही अलीकडे या लोकांना. आमचं हे तर नेहमी म्हणतात ऑनेस्टी इज
a rare quality nowadays. आईला तुम्ही घरात इंग्रजी बोलता. हो ना, आधीपासून बोलतो. मुळात तुमचं इंग्रजी चांगलं आहे. मुळात म्हणजे जन्मल्यापासून इंग्रजी बोलतात ठीक आहे ते. अय्या, गणू आलात गणू. गणू, कुठे गेला होतास? एक काम होतं म्हणून बाहेर गेलो होतो. ऑफिसला नोकरी करायची असं बाहेर भटकलास तर? जेव्हा हाका माराव्या तेव्हा आपला बेस असता. मग अशी किती हाका मारल्या तुला? बरोबर, आता बोला की काय काम होतं ते. जरा छान बसला भटाकडे जाऊन. अरे मला वाटलं कंपनीचं काहीतरी अर्जंट काम असेल. तुमचं चहा म्हणजे कंपनीचं अर्जंट काम नाही. पाहिलं कसा बोलतोय ते? फुकटचा पगार नाही. हा बाई, तो नवरा तुमच्या पगारातनं पगार नाही मिळत मला, कंपनी देते. नाही तर फुकटचं बरं असेल. नाहीतर काय, ऑफिसच्या वेळेस असं बाहेर भटकतो. फुकटचा नाही तर काय? हा हा हा. आणि तुम्ही जेव्हा गप्पा घालता तेव्हा गणू, माणसानं आपल्या पायरीनं वागावं. आम्ही काय करतो यासाठी कंपनीनं ऑफिसर नेमले, समजलं? अशी आहे दुनिया. कुठं निघालास? तर तुमचं चहा सांगायचं का अजून? काही नको आता, 2 तास घालवशील तिकडे. नाही रे, आण 5-6 कप. आणि हे बघ, नोकरी आहे. बरं, लगेच आलो का? पाहिलंच ना कसा बोलत होता ते. नाहीतर काय, काही मान मर्यादा घेऊन मागायचं माहीतच नाहीये. अय्या, अनिता आली वाटतं. बरोबर विमान गेलेल्या बाहेर आहे. या खरंच की बरं झालं बाई, तर वेळी तरी बरा जाईल. आता वेळेनंतर औषधं लागतात. तेही बघू. कसं ना? ते एकदा अय्या, म्हणजे आराम दिसतोय आज. कामाच्या नावाचं तुमचं आपलं बरं आहे बाई. तुमचा सुप्रिटेंडेंट सामनासारखा नरम आहे. आमचा म्हणजे नुसता योग आहे योग. स्वतः खतखल म्हणून खुर्चीत बसतो आणि दुसऱ्यालाही चांगलं घालू देत नाही. मेलेला मी दाखवेना मुळीच नाही. अगं, परवा मागणी म्हणाला माझा ड्राफ्ट लिखता येत असेल, ऑफिसचा नाच तुझी पुढचं पाठ करा, लग्न करा आणि संस्कृत करा. माझ्या लग्नाची उठाठव याला कशाला? मॅटर्निटी लिव्हचा अर्ज द्यायला गेला तर म्हणतो कसा, मॅटर्निटी लिव्हचा अर्ज किती वर्ष देणार? ऑफिसचा नसला तर देशाचा तरी काहीतरी विचार करा. परवाच तो कोणातरी म्हणत होता की बाईला डॉक्टर काढून टाकलं पाहिजे म्हणून. अगं, त्याचा आणखी मूळ असं की त्या बायका घरची कामं करून थाकतात आणि विश्रांतीसाठी ऑफिसमध्ये येतात. हो ना, आमच्या ऑफिसमध्ये असायला हवा. चांगली कामखानी केली असतात काही असते ऑफिसमध्ये. शोधे, तुझं नाटक नाही दाखवलं जमलं तू. 4 मिनिट झालं, एकाला काही बोलायचं होतं. तू एवढी हिरोईन, पण काही उपयोग नाही. अगं, कशी नेणार मी तुम्हा सर्वांना? अगं वा, म्हणजे तुझ्या नाटकाला त्यांनी तिकीट काढून द्यायची की काय? का मिसेस वेळी तुम्हाला तरी बोलवलं नाही? तिथे बोलावलं तर जाता यायचं नाही मला. का जाणं सोसत नाही? तसं नाही, आमच्या घरा नाटक अजिबात आवडत नाही. सगळं आर्टिफिशियल आहे असं म्हणतात आणि मलाही ते पडतं. आम्ही फक्त इंग्लिशवर म्हणतो. त्याचं डायरेक्शन किती छान असतं नाही? आम्हाला नाही कळत काही डायरेक्शन मधलं. आम्हाला आपलं नाटकच बरं वाटतं. आणि शोभेचं नाटक फारच बरं वाटतं. शोभे, पुढच्या प्रयोगाला नेलं पाहिजे सर मला. अगं, पण एवढे पास कसे मिळतील? ते आम्हाला काही माहिती नाही. तू पास नाही तुझ्या मैत्रीच नाटक झालं हे नाटकाचं राहू द्या बाजूला. शोभे, तुझ्या गोड आवडत नाही की तर ऐकू बाई आम्हाला. हो ना, गुड आयडिया. एक खरंच खरं. अगं, पण हे ऑफिस आहे म्हटलं. खऱ्या कलेला ऑफिस घर अशी बंधनं नसतातच नाही. ते काही नाही, तू गाणं म्हटलंच पाहिजे. तू नको काळजी अशी वेळ आली तर तुमचं नाव सांगेन मी. करू. बेशक सांग. जोपर्यंत आमचे रणदेवी कंपनीच्या डायरेक्टर जोडार आहेत तोपर्यंत पेटरच काय आहे, पण ब्रँच मॅनेजरची सुद्धा भीती नाही. मग झालं तर. शोभे, आता तुझी कुठची सभा ऐकणार नाही आहे. माझं काय जाते म्हणायला. पण एक मात्र, तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली पाहिजे. जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे, धुंद वारे. पंख पसरा, उंच उंच लहरा, नवे
विश्व हे बघावे एक रूप व्हावे संग साथीने हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडारे जीवनाचे गीत गारे गीत गारे धुंद वारे ला 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 कंपनीच्या सगळ्यांची एजन्सी घ्यायची. सॉरी हा, हे पहा आज ब्रँच मॅनेजर आले नाही, सुपरिटेंडंट ते बाहेर गेले, अकाउंटंट त्या बँकेत गेले, इतर काकून आहेत पण त्यांना काही माहिती नाही. तुम्ही असं करा ना, पुन्हा एका तासानं फोन. मिसेस कर्डे, मी इथं असताना तुम्ही धडधडीत खोटं का म्हणता? जाऊ द्या मिसेस दांडे, शोभेचे इथं सुरेल गीत ऐकल्यानंतर कंपनीच्या एजन्सी बद्दल त्यांच्याशी डोकेवर कोणी करायची? बाई बटाटा दूध खाल्लाच बघा. पुन्हा अर्थात नेमका आता दूध संपलं एखादं म्या प्यायला बघ. चला आपण बाहेरच घेऊ, आपण बाहेरच घेऊ. चला आपण बाहेर जाऊ. आपण सगळी बाहेर निघालो तर ऑफिस उघडं दिसणार नाही का? अहो हे ऑफिस आहे, हे थोडंच आहे, रिकामी राहिलं तर वाईट दिसायला. चला आणि आपलं ऑफिस रिकामं असलं म्हणजे चांगलं. एवढ्यात पेंटर आले तर बसेल आपल्या खुर्चीवर, आपण त्याची खुर्ची थोडीच उचलून देतो. चला आता उशीर होतो. चला तुम्ही बसा. समजा गेले. हॅलो हॅलो, हा मारवाला स्टॉप कंपनी. कोण पाहिजे? बाई पाहिजे? अरे पण कंची बाई, 2 येण्यावाली बाई. पण इथं तर 3 बाया 2 येणं घालत्यात. नाव माहित नाही? नाही. अहो नुसतं 2 येण्यात नाही चालायचं, दुसरीकडे बघा. अय तुमचं अर्जंट काम असेल म्या म्हणतो तातडीचं निरोपाय असेल. नाव सांगितलं बघा म्या म्हणून त्यांच्या बाईला फोनवर घ्या. हे काय नाही, हे बघा मी अर्धा 1 घंट्याने फोन करा तेव्हा 5 बाया येतील बघा. मला इथे येईल नाही, काही कामं पडली आहेत ऑफिसात. येडकर पण नाही आणि पेडकर पण नाही. काय झोप काढल्या. गणू गणू हे गणू, तुम्ही केव्हा आला? काय झोप मोडता झाली नाही ना तुझी? नाही साहेब, नाही तुमच्या रिकामे दिसलं म्हणून वाईट बसून घेतलं. आणि कुठे गेला सगळ्या जणी? चहा प्यायला. चहा प्यायला? होय. सगळ्या एकदम? होय. येऊ देत त्यांना, असा फायलावर घेतो की तू बघशीलच. म्या म्हणतो साहेब, काय समजा बाया तुम्ही आपल्या ऑफिसात एकदम घेतल्यात कशाला? अरे मी काय त्यांना घरी बोलवायला गेलो होतो? अरे आपली प्रत्येक बाई ही डायरेक्टरच्या वशिल्याने आत आली आहे. अरे या समजाना आपलंच ऑफिस बरं दिसलं. अरे नशीब आपलं, दुसरं काय. पण मला सांग, केव्हा गेल्या सगळ्या जणी? साधारण अर्धा 1 घंटा झाला असेल बघा. अर्धा तास? होय. त्या काट्याबाईने गाणं म्हटलं आणि
आणि समजा निघून गेल्या. काटेबाईंनी गाणं म्हटलं होय इथे होय चक्क ऑफिस मध्ये होय होय. अहो त्या शेजारच्या ऑफिसातल्या बाया पण आल्या होत्या. भेटच काय? होय. अहो, काटेबाईचा गळा बाकी लय गोड बघा. मूर्ख आहेस तू आणि काटेबाईचा गळा लय गोड आहे. हो गाणं म्हटलं काटेबाईनी आणि मूर्ख मात्र आम्ही. अशी आहे दुनिया. हो? अहो, पेडकर साहेब. काय शिर्के साहेब आले ना. गुड आफ्टरनून. आपण जाणार होतो तसं कळलं. हो जाणार होतो मी, पण दुसरं एक अर्जंट काम निघालं आणि राहील केलं. येस मिस्टर पेडकर. Yes, sir. झाली सर्व कामं? होय सर होत आली. सेल्स स्टेटमेंट. थोडं टाईप करायचं राहिलंय. थोडं आय सी. बरं ती लॉजरची फाईल ती मिळेल सर इतक्यात. असं आणि ऍडव्हर्टाइजमेंटची कटिंग. थोडी काढली थोडी. मिस्टर पेडकर, कंपनी बुडवायचा तुमचा विचार असेल तर स्पष्ट सांगा. मी तुम्हाला जे जे विचारलं त्यातलं एकही काम झालेलं नाही. आय डोंट लाईक दिस. तुम्हाला जर नीट काम करायचं असेल बेटर यू स्पीक. सर यात माझा काही दोष नाही. तुम्ही स्टुडंट आहात. पण ऑफिस मध्ये बायका जास्त आहे. आणि ऑफिस मध्ये बायका जास्त आहेत म्हणून कामावर जाऊन सांगतात. सर, तशा अर्थाने नाही म्हणालो मी सर. मी त्यांना रोज सांगतोय. नो 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 त्यांना सांगतोय, त्यांना हुकूम दिलाय, त्यांना बजावलंय असं कामावर करतात मिस्टर पेडकर. अनलेस यू टेक पर्सनल इंटरेस्ट इन द वर्क. सर त्यांना कितीही सांगितलं तरी माझ्या त्या काही ऐकत नाही हो. मिस्टर पेडकर, हाताखालच्या बायका तुमचं ऐकत नाही मग या दुनियेत तुमचं कोणीच ऐकणार नाही. अहो, पुरुषासारखे पुरुष असून अशी भाषा वापरता. नो नो नो. हा कुठे गेला सगळ्याजणी? काय चहा प्यायला साहेब. चहाला कुणाला विचारून गेल्या? माहित नाही. काय समजतात हॅलो. How are you? Yes, this is Ganesh. फाईन सर. Miss Tate, ओके सर. Mrs. Tande, येस सर. Miss Tate नाही का तुम्ही? And you Miss sorry, विसरलो ना तुमचं. मी धाकटे. Yes, Miss Tate. ठीक चाललंय ना? काय झाली? का हो? हे पेडकर म्हणतात तुम्ही ऐकत नाही त्यांचं. असं काही झालंय का तुझ्या सगळ्यांपर्यंत? मग कामं का होत नाही? कोण म्हणतात होत नाहीत म्हणून? सर मी सारकुंड्यांना विचारा. मी त्यांना कात्रणं काढायला कधी सांगितले होते ते. Yes, Miss ताटपुंडे. सर, सिद्धू साहेब. अर्थात खरंच पाहिजे मला. पेडकर ना वाटेल तसं बोलतात आम्हाला. मगाशी या तारकुंड्याला एवढं बोललं की तिला चक्करच आली. हो साहेब, आम्ही बायका अजून वाटेल तसं बोलावं की काय? मला 2 दिवसापूर्वी बोलले जजमेंट टाईप कर आणि आज चक्क खोटं बोलतात. म्हणजे मी स्टेटमेंट म्हणालो होतो. What is this, Mr. पेडकर? हे सगळं खोटं आहे सर. या नीट कामं करत नाही आणि मग काही सबबी सांगतात. मिसेस कर्णिकांचं शॉपिंगला जायचं असते. मिस काटेंना रात्रीची नाटकं असतात. मिसेस दांड्यांची लोणची पापड चालतात. मिस कारकुंडे भरत काम करतात आणि मिस धाकटे सर ऑफिस मध्ये कादंबऱ्या वाचतात आणि काम काही होत नाही. तो थापा आहे त्या. खोटं बोलतो पेडकर. हे खरं आहे सर. ठीक आहे, ठीक आहे. अय्या विसरलेच होते की मी. हे 2 पास आहे उद्या नाटकात. ठीक आहे ना? तुम्हाला घेऊन या. आलं पाहिजे हा? पण तुम्ही मला पास देण्याचं कारण? ती काम करते नाटकात. फार छान काम करते. Oh, I see. I'm very proud of you. आम्ही जरूर येऊ, हा? तुम्ही यायलाच पाहिजे सर. तुम्ही कौतुक नाही करणार तर कोण करणार? सर त्यांना जरा कामातही सांगा. Yes, all. तुम्ही पेडकरांचं ऐकत जा. ईश्वर, शिर्के साहेब, तुम्हाला खरंच वाटतं का की आम्ही यांचं ऐकत नाही सर? पेडकर साहेब वाटेल तसं बोलले तरी त्यांचे हुकूम आम्ही कधीच मोडत नाही सर. आम्हालाही ऑफिसबद्दल वाटतं की काहीतरी. पाहिलं पेडकर, तुमचंच कुठेतरी चुकत असलं पाहिजे. सर्च युअरसेल्फ. ऑफिसची कामं कशी एक दिलाने झाली पाहिजे. त्यात तक्रारी आणि भांडणं नको. आम्ही मुळीच भांडत नाही सर. ठीक आहे, ठीक आहे. काय करणार? पेडकर, येस सर. मी सांगितलेली सर्व कामं झाली पाहिजे तुझ्या. हो सर. गणू, माझी बॅग.
तुमच्या दृष्टीनं पत्त्याच्या डावापेक्षा कंपनीच्या कामाला काही महत्व आहे का? तो सुद्धा झगूचा डाव, दुसऱ्याला गाढव बनवण्याचा. कुणाला बनायला गाढव मी? तुम्हाला. आता कृपा करा आणि माझ्याशी कोणी बोलू नका. तुम्हाला काम करायचं असेल तर करा, नाहीतर चालायला लागा आपापल्या घरी. आता आम्ही शिर्के साहेबांना तुमचं ऐकवतं वचन दिले आणि आता तुमचा घरी जायचा हुकूम जर आम्ही लगेच पाळला तर तुम्हीच तक्रार कराल. या बायकामध्ये फार ऐकतात म्हणून. अहो, ब्रह्मदेव जरी आला तोही तुमच्या पुढे लोटांगण घालीन. ईश्वर, तुमचा फोटो स्पिरिटच आहे पेटकर. प्लीज फोट दिसत पेटकर. आमच्या ह्यांना विचारा जेव्हा की लग्नाआधी 3 वेळा प्रेमभंग झाला यांचं, पण कधी भडकले नाही की चिडले नाही. पण मिस्टर पेटकरांचा प्रेमभंग झालाय, नाहीतर काय शिट्टे साहेबांचा प्रेमाचा भंगच नाही का झाला? झाला 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 प्रेमभंग झाला, मानभंग झाला, हृदयभंग झाला. अहो, एवढंच काय, जगात जेवढे म्हणून भंग असतील ते सगळे झाले. समजलं? फार आगापात मी पडतो. आता कृपा करून आपापल्या जागेवर जाल. आता अर्धा तास तर राहिलाय आणि तुम्ही मला लवकर घरी जायचं. तुम्ही मला अर्धा तास सोबत जायचं नाही. मग ठीक होतं. मग जा, घरी जा, घरी जा, नाहीतर खड्ड्यात जा. असंच म्हणायचं होतं ना तुम्हाला. मग थांबलात का? म्हणा की म्हणा. अहो, तुम्ही कशाला जाताय खड्ड्यात? मगाशी तुम्ही सगळ्या जणींनी मिळून शिर्के साहेबांपुढे मला घातलंच की खड्ड्यात. हॅलो, कोण पाहिजे? 2 वेण्या? अहो, हे काय फुलांचं दुकान आहे? तिथे वेण्या गजरे काही मिळत नाही. माफ करा, मी अजून कोणाच्याही वेण्या मोजल्या नाही. या मोजल्या म्हणजे तुम्हाला फोन करीन. अय्या, माझंच होतं का खूप पेटकर? मला माहित नाही, त्यांना 2 वेण्या घातलेल्या बाई हव्या होत्या. म्हणजे माझंच नव्हतं का? आता मला माहित नाही तुम्ही किती वेण्या घालता ते. हे काय पेटकर? एवढं दिसत नाही तुम्हाला. आता मी काय प्रत्येकीच्या वेण्या मोजत बसू? तेवढंच काम बाकी राहिलं आहे. ते केलं म्हणजे माझा गाढवपणा पूर्ण होईल. आता बायांनो, एकच मेहरबानी करा, ती कंपनी बुडाली तरी चालेल, पण तुम्ही जा, घरी जा, शॉपिंगला जा, तालमीला जा, लोणचे पापड घालायला जा, भरत काम करायला जा, नाहीतर मस्ताच जा, पण जा, जा आता. चला निघा. काय गेला की समजा. जाऊ दे, तुझ्या पोटात दुखत असेल तर तू ये जा. त्यांचं ऑफिस सुटलं, मीही सुटलो. फक्त आजच्या पुरता. उद्या पुन्हा हेच किंवा असलंच. हे असंच चाललं आहे, महिनोन महिने, वर्षोन वर्षे. हॅलो, कोण पाहिजे? सगळ्या बायका गेल्या, मी पुरुष आहे. कोण मेवणी? अरे कसली मेवणी? कुणाची मेवणी? अहो, माझी मेवणी म्हणून काय करताय? जगात काय फक्त तुम्हाला एकट्यालाच मेवणी आहे? मला सुद्धा 5 मेवण्या आहेत. काय म्हणता? तिला आमच्या ऑफिस मध्ये जागा आहे का? माफ करा, रॉंग नंबर. अरे, हे आहे ते काय थोडं आहे आणखी एका मेवणीची भर घालायला? माझी कुणालाच दया येत नाही. हतबल आहे. बायकांनी घेरलेला, बायकांनी पिडलेला, बायकांनी सतावलेला. मी कंटाळलो या बायकांना. अरे, दुर्दैवाला काही सीमा? घरात बायको, दारात बायको, कचेरीत बायका, जिकडे पाहावं तिकडे बायकाच बायका. अरे, मी म्हणजे बायकात पुरुष लांबोडा.